तर सर्वात पहिले आपण आईचं पूर्ण नाव जाणून घेऊया. आई बोल. आई बघती. आई तो नमस्कार. माझं नाव अंजली. नमस्कार. असं झोपीत आथुरात इंचू शिरला 3 ठिकाणी जावला. तुला असं लहानपणीचे परिस्थिती गंभीरच होते आमची तशी. नमस्कार, मी आहे आदिती आणि आजपासून आपल्या चॅनलवरती एक सिरीज सुरू होत आहे, ती म्हणजे फॅमिली पॉडकास्ट सिरीज. तर आज आपण शूट करत आहोत एपिसोड नंबर 1 आणि आपली स्पेशल गेस्ट आहे ती म्हणजे आपली आई. तर चला अजून उशीर न करता आपल्या एपिसोड 1 ला सुरुवात करूया. तर चला सगळ्यात पहिले आपण आईचं पूर्ण नाव जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव अंजना संपत साठे. तर लहानपणी बद्दल वगैरे काय सांगायला आवडेल? लहानपणीचं काय मला शाळा नव्हती आवडत. शाळेत घातलं होतं, शाळा आवडत नसल्यामुळं शाळा सुटली. शाळा सुटल्यावर मग आम्ही रानात जायला लागलो. बारीक भाऊ होता, त्याला सांभाळायचं. तुला किती भाऊ होते? मला 5 भाऊ होते. आम्ही 2 जण बहिणी होतो. बहिणीचं लग्न मी लहान असताना झालं होतं. मग आम्ही मोठे मोठे झाल्यावर मग तसं तसं मोठ्या भावाचं लग्न झालं. मिलिटरी मध्ये होता. तुझ्या आई वडिलांनी तुमची परिस्थिती आमची परिस्थिती नाजूकच होती पहिल्यापासून. आमची आई शेतात काम करायची, कुठं कोणाकडे खुरपायला जायचं, कुठे एरीचे कामं करायची, कुठं कशी असे जसं लागन तसं काम करायचं. आमची परिस्थिती शेती होती पण नाजूक, कष्ट करायला कोण नव्हतं. सगळे बारीक बारीक होते. खाय प्यायचे खूप मोठे सगळे तोंड होते खायला प्यायला, आणि काम करायला कोण नव्हतं. नंतर नंतर सगळे मोठे 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 होत चालले. तसे नंतर मग आमची सुधरत चालली. मग त्याच्यातून नंतर आमचा मिलिटरीतून भाऊ आला. मग त्याच्यानंतर आमची परिस्थिती चांगली झाली. आई वडिलांबद्दल काय सांग? अरे त्यांना म्हणजे कसं होतं, खायला भरपूर माणसं असायची आणि आमचे वडील आमचे वडील एवढे म्हणजे लय कष्ट नव्हते करणारे, पण त्यांचं ते काय करायचे, बैलगाडी असायची. याला नगरला हप्त्यातून 2 खेपा मारायचे. ते तेवढे त्यांचं काम तेवढ्यात भागायचे ते कशा तरी. त्याच्यानंतर आमच्या आई घरातलं चालवायची एवढं तेवढं. नसन काही तर मग उसणं पासणं करायचं, याच्याकडून घ्यायचं त्याच्याकडून घ्यायचं, त्याचं द्यायचं याचं घ्यायचं, असं चालू असायचं. त्याच्यानंतर काय आम्ही मोठे होत होत गेलो होतो. त्याच्यानंतर मग मोठ्या भावाचं लग्न झालं. मग ते मिलिटरीत गेलेला होता तेव्हा. आणि मग बाकीचे थोडं थोडं शिक्षण आहे थोड्यांचं, सगळ्यांचं, दोघांचं तिघांचं. बाकीचे नाही शाळा शिकले. मोठ्या भाऊ शाळा परिस्थितीमुळे शाळा कुठं त्यांच्या झाल्या. मला होते म्हणजे 4-5 भाऊ होते म्हणल्यानंतर माझं शिक्षण झालं असतं व्यवस्थित, पण शाळेची मलाच आवड नव्हती. शाळेची मला आवड नसल्यामुळं काम करायला जायचं, रानात जायचं. तर माझं शिक्षण, मला शाळेची आवड नव्हती मेन पॉईंट. म्हणून मला काम आवडायचं. मग कामाला जायचे. कामाला म्हणजे घरात करायचं काम, शेरडाकडे जायचं. पुढं दुसऱ्या घरातलं काही काम असेल तर करायचं. आईला काही दुसरं कोण नव्हतं, मीच होते. भाऊजाई नव्हत्या दावा आलेल्या. आईच्या हाताखाली पाणी आणून द्यायचं, कुठं काही करायचं, सरपण गावऱ्या बघायच्या, काही असं काही काम करीत राहायचं. बारीक भाव होता, त्याला सांभाळायचं. तुझी सगळ्यात जास्त भांडणं कोणासोबत? भांडणं कोणा संग आमच्या सोबत नाही व्हायची. भाऊ बहिणी एवढे आम्ही दोघं सगळे मोठे मोठे होते ना. आम्ही दोघं बारीक होतो. आम्ही दोघं एकदा तर असं येतो इटू दांडू खेळता असं दांडो मारला, त्याचे 2 दातच खाली घेतले काढूनचे. तू मारलं म्हणजे? इटू दांडू खेळत होतो आम्ही. संध्याकाळी आई आल्यावर काय, पण मारलं बिरलं नाही त्यांनी कोणी आम्हाला. आता ते खेळता खेळता झालं नाही, मारत नव्हते आम्हाला. असं मम्मी पप्पांचं असं जास्त लाडकं वगैरे? लाडकं बिडकं नाही. शाळेत जाताना काय एक वेळेस असं झालं होतं, मला कपडेच नव्हते, शाळेत जायचं आणि ती सांगायला लय अवघड होतं. आई सांग, चलत सांग. असं झोपीत आथुरात इंचू शिरला 3 ठिकाणी जावला. तुला असं लहानपणीचे परिस्थिती गंभीरच होते आमची तशी. मला नाही सांगता येत एवढं. सांग आई सांग.
डॉक्टर कडे गेली का घरीच? मग घरीच तो कोकऱ्याचा माणूस आणला उतरीलं घरीच दिवसभर वाढावडली. काय नंतर नंतर मग आम्ही थोडे मोठे मोठे होत गेलो. त्याच्यानंतर मग कामाला जावं लागलं बाबा संग. तुला काय काम करायचं? विहिरीच्या म्हणजे विहीर खांदायचं. विहिरीच्या कामाला जावं लागलं. पुढं ऊसाच्या कामाला जावं लागलं. लई कामं केली आम्ही तेव्हा. लहानपणी इंचू चावला होता. एक आथुरणामध्ये इंचू शिरला आणि हे 3 ठिकाणी चावला. मग म्हणजे आत कपड्यात शिरलं ना, इकडून एकदा चावला, इकडून एकदा चावलं, उठले तर पायाला पण चावलं. म्हणजे लई मोठा होता. हो, एवढा उंच होता. मग काय ते इंचाचं मला लहानपणीपासूनच बिया लई मला इंचाचं बिया वाटत. काय केलं? मग काय ते आमच्या गावात कोकड्याचा माणूस आहे. मग त्यांनी येऊन उतरीला दिवसभर 2दा 3दा. म्हणजे उतरवतात कसं? उतरवतात म्हणजे? कसं? औषध लावतात का? नाही, ते राख घेतात, राखीने उतरतात त्यांचे मंत्र बोलून. कोणी आजूबाजूला जर माणूस असला ना चढवणार, तर ते उतरल्याला अजिबात काही फायदा होत नाही. ते डबल चढ होतो. माहिती नसते करायची. मग बाबा चावलाय. सकाळ 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 चावलं. लय त्रास होतो मला तर, लय त्रास होतो. त्याच्यानंतर मी एकदा इंचू चावला होता मला लिंबोळ्याला गेल्यावर. काकांनी होतं म्हणजे. आणि मग ते तिथून असं बांधून आणलं होतं दोरीला. घरी आला 2 इंजेक्शन घेतले तरी बी तो उतरतच नाही. रात्रभर दिवसभर तो इंचू अंगावतच राहतो. जेव्हा ते दुसरा त्याचा टाइम येतो ना, तिथपर्यंत इंचू राहतो अंगात. नुसते त्याच्या येत नसे. मग बर्फावाने हात पडत येत. म्हणजे आग होती का? आग होती आणि अंगास बर्फावाने पडत त्याचं. त्याला डॉक्टर कडे गेलं काय? डॉक्टर मग इलाज दे. डॉक्टरने जर इंजेक्शन दिलं तरी पण त्याचे ते याच ना तेवढ्यावर चालूच राहतात. म्हणजे 2दा चावले तुला? तसं 3-4 वेळा चावलाय. बाकी टाइम तसं नंतर बी चावला होता मला एकदा. असंच म्हणजे तिकडून आलते, ती पण होती तेव्हा मला वाटतं काय मामाच्या घरी. त्याच्यानंतर तुला सांगते, आम्ही 2 जण कायमचं म्हणजे ये नाल्याचे कामं करायला जायचो. बारका 3 नंबरचा भाऊ. हे दुसरा 2 नंबरचा भाऊ लोकांची सालाने राहायचा. एक मिलिटरीत असायचा. मग त्याच्यानंतर आम्ही, आमची एक चुलती होती. ती आम्हाला खूप जीव लावायची. चुलती होती ती. तुमच्या जवळ राहायची का? हा, चुलती सावतर आई आम्ही सगळी एकत्रच राहायचो. 2 मम्मी होत्या? म्हणजे आमच्या मोठ्या आईला झालं नाही ना, म्हणून आमच्या इकडे गावातलीच. आमच्या गावातलीच आहे. मग तू कोणच्या मम्मीची? अगं, पहिल्या मम्मीला झालेच नाही ना, म्हणून आमच्या वडिलांनी गावातलीच बायको केली परत. आमच्या आईला 5 भाऊ. म्हणजे आमच्या आईला 5 मुलं. 5 मला 5 भाऊ. आम्ही 2 बहिणी. आजी आजोबा नाही आठवत. सगळे एकसोबत? सगळे एकसोबतच आहे. आजोबा नाही आठवत आम्हाला. आजी होती. आजी पण होती. आमची आजी लय गोरीपान ऊस धड लय भारी होती आजी. असं नाही करायचं. जीव लावायची का तशीच? आजी आम्हाला जीव लावायची. आजी चांगली होती. नंतर नंतर मग शाळा नाही लागली गोड. त्याच्यानंतर मग कामाला जावं लागायचं. शेतात काही काम करायचं का घरातलं असलं शेतातलं तर. नाही तर मग मी माझा भाऊ कामाला जायचो. नाल्याच्या पुढे येरीच्या वारूची कामं केली मग आम्ही नंतर. वडील मग आता घरात माणूस असल्यानंतर मग जेतो जास्त त्याच्या कामाला जायचे ना. मी जायचं मग भावांसंग कामाला. पुढं जिकडं लागन तिकडं गावात मग ऊस तोडीचं असलं का मग ऊस तोडायला जायचं त्यांच्याबरोबर. पुढं खुरपायचं असलं का तर मग खुरपायला जायचं. पुढं एरी बिरीचे काम घेतले का मग त्यांच्यासोबत कामाला जायचं. चालायचं लहान पोरं आल्यावर? हा, मग तेव्हा काय माग कामाला माणूस लागायचंच ना. एक जोडपं सोबत असायचं. म्हणजे काही जोडपे कसे नवरा बायकोचे असायचे. मग मी त्याच्यासोबत कामाला राहायचे. असं जोड माणूस लागायचं. पैसे भेटायचे? हा. तुम्ही काय त्याचं खाऊ आणायचे का घरी द्यायचे? अरे, घरी कुटुंबासाठी सगळ्यांसाठी असायचे ते पैसे. काय आपल्यासाठी थोडेच. तुम्ही खाऊ खायचे का नाही त्याचे? नाही. मग घरात आणून द्यायचे. मग आमच्या बाजार आणायची दर शुक्रवारी. त्याचं सामान आणायचं. किती
किती पैसे भेटायचे? आणि आम्हाला 5 रुपये रोज असायचं एवढं मेहनतचं काम करून येरीच्या कामाला 5 रुपये. 5 रुपये रोज. एक वेळेस तर असं अशी परिस्थिती झाली की तिकडं केळं दिस तिकडं येरीवर कामाला गेलो आणि मला काही समजलंच नाही. खालून नाही खोल होती ना येर, टप्पे टप्पे करावं लागायचे ते येरीचे. एका टप्प्यावर एक माणूस, एका टप्प्यावर एक माणूस, असे माणसं उभं राहायचे पायऱ्यावर. मी खाली कधी पडले मला माहितच नाही गमेला घेऊ. मला चक्कर आहे का? काय झालं समजलंच नाही. मग उचलून त्यांनी सगळ्यांनी गाडीत नेलं, पाणी बिनी पाजलं वर, मग गाडीत आणलं. एक आमच्या गावात डॉक्टरलाही चांगला होता, त्यांनी ते उतारा बितारा केला. मग सुदेवर आले, घरी आले, डॉक्टरकडे नेलं. म्हणजे डोक्याला लागलं? डोक्याला बिकायला नाही लागलं, पण ते चक्री तंत्री म्हणते होते ना एकदम, घरी आणसर सुद्धच नव्हती. बैलगाडीत टाकून आणलं तिकडून आणि मग दवाखान्यात नेलं, सुई बी टोचली. मग सुदेवर आलं, मग सगळे बघायला या कामाचे लोक, काय झालं काय झालं काय झालं. मग परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत कामाला जायला लागलं. म्हणजे त्या दिवशी तू जेवली नव्हती का असं काही? नाही, आम्ही दुपारी तसं काही नाही, जेवलं बिवलं झालं होतं मला वाटतं दुपारच्या बारी. तुझा भाऊ कुठं? भाऊ माझ्या आम्ही सगळ्या शाळेमध्ये येत कामं करीत होतो. घाबरले असते. हा, तर तो मग तेव्हा मग तो लहान असला, मग तो कसा कामाला येईल, तो लहानच होता ना. मग त्याला नंतर तो बी शाळेत नव्हता जात, तुझ्यासारखं. अजिबात शाळा त्याला आवडत नव्हती. मग एक दिवस काय म्हणजे केलं, शाळेमध्ये येत नव्हतं म्हणून आवडत नाही का? त्याला जायलाच आवडत नव्हतं शाळेत. एक दिवस त्याच्या असेच बरेच वेळ त्याला हाणून मारून नेलं, पण तो जायचंच नाही. आमच्या ती चुलतीची एक पोरगी होती, म्हणजे आमची सख्खी चुलत बहीण होती. मग तिचा पोरगा आला एक दिवस, गावातच दिली होती तिला. मग त्यांनी ते 3 नंबरच्या भावाने काय केलं, एकदा उचलला त्याला, उचल बांगडी करून शाळेत नेला. आणि मग त्याला त्या दिवसापासून शाळेची आवड लागली. मग त्याला त्यांनी एकच सांगितलं, मला शाळेत नेतात, मला रोजचे 10 रुपये द्यायचे, तर मी शाळेत जाईल, नाही तर मी शाळेत जाणार नाही. हट्टी होता ना ते. मग सुरुवात केली त्याला रोज शाळेला जायला 10 रुपये द्यायला. शाळेत जायचे 10 रुपये द्यायचे, मी शाळेत जायचं. शाळेत घातल्यावर तो नापास नाही, 9वी पर्यंत नापास नाही झाला. म्हणजे हुशार पण जायचं. हुशार होता, पण त्याला शाळेची आवड नव्हती. आधी फिरायचं, आमचं घरातच हिंडायचं, काय कामाची बी आवड नव्हती त्याला. काय करायचं? खायचं आणि हिंडायचं, खेळायची आवड त्याला कामाची आवड अजिबात नव्हती. कधी ते गुराकडे नाही गेला, काही नाही काही. ते जरा कसा मोठा झाल्यानंतर एक दिवस आमच्या मोठ्या भावाने त्याला गुराकडे पाठवलं, असं हिंडत मनुष्य. एक दिवस गुराकडे गेला, तो गाय मोडून घेऊन घरी आला. तो गाय मोडून घरी घेऊन आला. मग आणि खूप मारला त्याला. मग तिथपासून तो बाहेर पडला, तो बाहेरच पडला, तो परत घरीच नाही आला. मग तो शिरूरलाच राहिला एवढे वर्ष. मग शिरूरलाच अजून सगळ्यात लहान भाऊ. सगळ्यात लहान. त्याला काम म्हणजे काम, त्याला कधी त्यांनी रानात गेलाच नाही, तर तेव्हा आई बापाचा लाडका लहान सगळ्यात लहान. असे मग तो भाऊ घरी आला. त्याच्यानंतर मग आमच्या लग्नाचं हे करायचं टायमाला मग ते दशमी गावांचे लोक यायचे आमच्या शेतात का हे करायला, बैल जोडी घेऊन. मावस चुलते होते आमच्या गावातले, त्यांची येई त्यांच्या इथं सावड म्हणून ते काम करू लागायला यायचे इथं. ते लोक आले, यायचे, बघायचे पोरगी लय कामाची, असं आहे तसं आहे. मग त्यांनी ते लोक त्याची बहीण बोलून घेतली. मग ते बहिणीचं नाव रानतीन बघायला आले, मग जमून टाकलं. हा, म्हणजे तू कामाला गेली होती आणि मग त्यांनी मग ते यायचे, ते लोक यायचे ना इकडं शेती करू लागायला. ते खडकेचे लोक आहेत ना, त्यांची येई याच्यातले साड्या, ठीक आहे, दशमी गावांचे. मग ते काळ्याचे लोक इकडे यायचे. त्या लोकांनी बघितलं पोरगी चांगली आहे, मग त्यांनी त्याच्या बहिणीला सांगितलं, बाबा पोरगी आहे बाबा अशी अशी, मग करायचं असलं पोराचं लग्न तर बघा. त्यावेळेस तू किती वर्षाची? मी तवली लहान, काय असं 12-15 वर्षाची असं. एवढं छोट्या वयातलं? हा. ते म्हातारा आलं बघायला एक दिवस. मी आपल्या रानात गेलेले होते. रान सारपा घेऊन आले, परकर जंपर होत, काष्टा घातलेला वज डोक्यावर. का माहिती कोण आलाय मग घरी बसलेला. आलं पिपळी खाते दिलं, वज टाकून गेले घरात तशीच काष्टा सगळं.
ती म्हातारं होतं दारात बसलेलं, कोणाला माहितीये. ते तुला बघायला आले मग ते हा आता ते संध्याकाळचे बरे आलं घरी 5 वाजता आम्ही राहत राहतो. टाकलं पाहिजे जमूनशी केलं लग्न. तुला विचारलं नाही करायचं का नाही? तसं पहिले कोणी विचारावी होती, तुला असं आवड निवड काहीच नसतं. मग त्याच्यानंतर पोरगा आला बघायला, मग ते पण मग हा म्हणून टाकलं. तर आमची काही पसंती फिसंती आम्हाला काही नाही. हा पहिलं काय असं कोणतं मुलीवर थोडं अवलंबून होतं. मुलीने पण मुलगा बघायचा असं काही नव्हतं. मग ती एक दिवस दिला पाठवून त्यांनी पोरग दिलं, ते पोरग आलं मग बघून गेलं. ते मावस ते सासरे असल्यामुळे मग त्यांनी सांगितलं बाबा चांगली आहे पोरगी, त्यांनी घेतलं करून शिनी. पहिल्याच्या काळी हुंडा वगैरे घ्यायचे तर तुझं घेतलं? 2000 घेतलं होतं 2000 त्यावेळेस पण 2000 म्हणजे खूप असते. मग त्याच 2000 दागिने बेगिने केले, त्यात लग्न 2000 लग्न झालं. आणि त्या लोकांनी मग त्यांना पैसे दिले आणि त्यांचा हिशोब राहिला ना. लग्न करायचं, दागिने करायचे. 2 दागिने केले, मग मंगळसूत्र आणि एक सर. पायात पट्ट्या आणल्या होत्या लोकांच्या घालायला साखरपुड्याला. तुझ्या मैत्रिणी मैत्रिणी पण आता गल्लीतल्या मैत्रिणीच पोरी बिरी राहायची, काय नाही. तुझी अशी कोणची लाडकी बेस्ट फ्रेंड वगैरे असं कोण होतं? बेस्ट फ्रेंड नाही होती, ती एक आगल्याची मुलगी होती. आणि एक म्हणजे आमची चुलत बहीण होती सख्खी लंका. आम्ही दोघी तिघी जास्त राहायचो. एक कोकट्याची ती एक हिव राहायची राई. आम्ही दोघी तिघी जण राहायचो कायमच्या. तिला खोडगळ असायची आमच्याकडे. तुम्ही तिघींनी मिळून असं कधी काय उचापात्या केलं नाही वगैरे? काहीच नाही. मस्ती नाही करायची? मस्ती कशाला, कामाला जायचं दिवसभर, संध्याकाळी यायचं, आई स्वयंपाक करायची, आपलं दारामध्ये असं भांडे बिंडे खेळायचे रस्त्याला, संध्याकाळी हाका मारली का जेवायचं, झोपायचं. त्या दोघांचं लग्न तुझ्या आधी झालं का? सगळ्यांची माझ्या आधी लग्न झाली, माझं झालं. म्हणजे त्यांचे तर अजूनच कमी वयाचं. ते मोठ्या होत्या माझ्यापेक्षा. आपण तुझ्या लग्नाबद्दल जाणून घेऊया. तुझं लग्नानंतरचा प्रवास असाच होता का परिस्थिती बदलली? परिस्थिती होती चांगली तशी. मग लग्न झालं तिकडं गेल्यानंतर त्यांची बरी होती परिस्थिती तशी. 4 भाऊ होते, 2 एसटीत होते, 2 बारकाली होते, एक रिक्षावर जात होता, एक आणखीन बारीक होता, एक नणंद होती, 3 नंदा होत्या. एक जवळच राहायला होती, एक इकडंच जामंगाव दिलेली होती, ती बी तिथं जवळच असायची. बाबा काय काम करायचे? ती एसटी ड्रायव्हर ना. म्हातारा आमचा झालं तेव्हापासूनच ड्रायव्हर. नाही, लग्न झालं तेव्हा मग त्यांना ते जमायला गेल्यानंतर कॉल आला ड्रायव्हरचा. मग ते ही झाले ना, भरती झाली ड्रायव्हर मध्ये. मग आम्ही जेव्हा लग्न झालं तेव्हा ते कामावर रुजू झाले होते. लग्न झाल्यावर कुठं दिलं होतं? मला नारायणगावात दिलं होतं, पण राहायला पनवेलला होती ना ते. एकदमच गावाकडून असं अचानक वेगळ्या ठिकाणी गेलो. आणि तिथं आता काही इकडे चुलीवर स्वयंपाक करायचं होय, गॅस कशाचा आलाय तिथं एक बाजूला चुला असायची, काही स्वयंपाक गॅसवर करावं, त्या याच्यावर स्टोअर करावं लागत. स्टोव पण पेटीत येत नव्हता. ते आमचा मावस दीर करा कधी कधी चूल गॅस पेटून त्याचा ते पिन नसेल लवकर करायला यायची. म्हणजे ते जुने रॉकेलचे ते एवढे स्टोव. मग स्वयंपाक पण काय एवढं इकडे जास्त कधी केला नव्हता, पण थोडासा कधीतरी करायचा. तिकडे गेल्यावर करावं लागलं सगळंच. तिथं घरात माणसं खूप इकडच्या पेक्षा. म्हणजे 2 दीर राहायचे, एक बारकी नणंद राहायची, आता सासरा राहायचे, 2-4 खानोळे राहायचे. म्हणजे आमच्या घरात खानोळ घालायची म्हातारे, जेवायला माणसं घालायची. म्हणजे अशा महिन्यावर. म्हणजे कसं तिकडं आता जास्त आहेत, पहिले कसं एक डबा दिला का महिनाभर 200-300 रुपये भेटायचे महिन्याला. आता खूप पैसे तसे. तुम्ही डबे द्यायचे? 10-12 माणसं असायची ते खायला. आम्ही 5-6 माणसं, एवढं 10-15 माणसाचं रोजचं जेवण करावं लागायचं. आणि पाट्यावर वाटायचं एवढं जेवण रोजचं.
एका 12 वर्षाच्या मुलीकडून तेवढं काम करून घेतलं. ते बोटाला खुजले व्हायचे असे कच 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 रक्त निघूस तर हे करायचं, आग व्हायची बोटांची खूप. ती लाल मिरची. 2-4 वाटण वाटायला लागायचे, 2-3 भाज्या कराव्या लागायच्या ना, काही सुक्या भाज्या, वल्ल्या भाज्या. म्हातारी आणून द्यायची, सगळे भाज्यापाल्या आणायची, निसायची, करायची, ती करू लागायची, काही मी करायचे काही. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी पटाणात इकडं तिकडं भांडणं व्हायला घर लागले. नाही कशाचं घर आलं. मग आम्ही थोड्या दिवसांनी मग एक पोरगी झाली, एक मुलगी झाल्यानंतर मग घरात आलो, जास्त कामं करावं लागली. तेव्हा पण तुम्ही एकत्रच राहिले. हा, मग तेव्हा पोरगी झाली, मला दुखणं आलं. दुखणं आल्यावर काय बाय 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 लय किती हा वर्षात झाली? जर 1-1.5 वर्षामध्येच, 1-1.5 वर्षांनी, 16-17. 15-16-17 वर्षातच आलं. जास्त नाही 15-16 वर्षातील पहिली मुलगी. मुलगी झाली. त्याच्यानंतर काय घरात मग भानगडी व्हायला लागल्या सारख्या 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 सारख्या. हिला इकून लहान नेली तिकडं. मग ते तिकडं गारवा होता लई, पनवेल. पण लई दुखणं लई दुखणं लई दुखणं. मग सारखं मला त्याला वाटायचं का हिला काही आजार झालाय का काय, असं वाटायचं त्याला. तुला? हा. मग त्यांचा मोठा धीर पेनला राहत होता, मग तेव्हा आला. मग त्यांनी दवाखान्यात नेलं. बघितलं तर मग काय त्या यांना वाटायचं टीव्ही बिव्ही झालाय का हिला, असं वाटायचं. खोकला चालू. सारखं खोकला, हा मी खोकला. मग तर मग आणल्यावर तपासून आणल्यावर मग यांना हे झालं ना. मग नाही मग मग परत पहिल्यासारखी रुटीन झाली. पण मग ते सारखं सासरवासच करायला लागलेलं आहे. असंच घरामध्ये हेच नाही केलं, तेच असं झालं, तेच तसं झालं. मग असं व्हायचं सारखं सारखं. ते याची नणंद असायची तिथं सारखी, तिचा नवरा, ती असं तर काय मग रामायण सारखं सारखं चालूच राहिलं. मग त्याच्यानंतर आमचा पुतण्या होता नारायणगावचा, मावस मामा सासऱ्याचा एक मुलगा, आमचा मावस दीर, हे सगळे तिथंच असायचे. जसं लग्न झालं एवढी तसं. लहान आहे पण तू एवढ्या जणांनी. हा. मग त्या लोकांनी काय केलं, रोजच त्या पुरीला गवडं कामं करायचे आणि यांनी रोज सासरवास करायचे, असा विषय. हा. मग म्हणजे काम त्यांनी करून पण तुला बोलले नसेल. बोलले म्हणजे लई बोलले, सगळे बोलायचे. तेव्हा तुला वाटलं असं की लग्न नसतं केलं तर. तेव्हाच आता काय आहे, ती जिंदगी गरज असते तेवढी. मग शंकरनी त्यांनी सांगितलं, चुलता लागत होता त्याला ते. मग त्यांनी ऐकलं. समजलं. मग काय झालं, मग त्याच्यानंतर आम्ही गेलो वेगळं. मग वेगळे राहिले. मग शंकरने सांगितलं, अरे तिला खायला नाही देत, प्यायला नाही देत, तिला कवच खायला घरात पण नाही द्यायचे. खायला बी नाही द्यायचे. तू एवढ्यांना सांभाळून तुला खायला. सांभाळायचं म्हणजे कसं, आपण कष्ट करायचे फक्त, ते आणून द्यायचे. पण तू बनवते मग तुला हा, पण दिलं बनवते. पाहिजे ना. हा, खायला त्रास करायचे. आणि एक भाकर दिली ना का मग ती परत बघ, आपण भूक तर लागलेली असायची. सकाळी उठल्यानंतर कपभर चहा प्यायल्यानंतर 3 वाजता जेवायचं. त्याच्यावर एवढं काम करायचं. त्याच्यावर परत आणखी संध्याकाळी सगळं काम करायचं. तर संध्याकाळी 11-12 वाजायच्या जेवायला. तेवढं एका भाकर भूक भागत असते का, नवीन नवीन लय त्रास केला तिने, पण तेवढा सण करीत करीत सांगायचं कोणाला एवढ्याला मी येऊ. मम्मी पप्पांना काय सांगतो? कधीच नाही काय सांगून पे काय. सासरा आमचा हमाली करायचं ना, तेव्हा एका कंपनीवर. ते चांगलं होतं. तर सगळे सारखीच होते ते. सासरा तसा शिवा द्यायचा, म्हातारी हिचा तशीच होती, सगळे ते. मग नंतर नंतर खडूसवाणी करायला लागले सगळे मला. मग पहिली पोरग पाहिजे होतं, पोरगी झाली, त्याच्यानंतर त्यांनी मग ते तिरस्कारच केला. त्याच्यावर ते काय आपलं नशीब होते काय. मग त्याच्यानं आम्ही 1-2 वर्षांनी बाजूला गेलो. बाजूला गेल्यानंतर आम्ही वर्षभर तिकडे यायला राहिलो, टक्क्यावर राहिलो. ते शंकर पुतणे आमच्या सोबतच असायचं. ते बाबांनी काही बोललं नाही का? ते बोलायचंच नाही काही, ते उलट हानमार करायचं. मग त्यांचं ऐकून काय असतं, ते नशिबात असतं तेवढं काढत राहिलं. नंद होती बारकी, सेपरेट झाल्यावर. मग सेपरेट झालं. मग नाही करीत सासरवास नाही, काही नाही काही नाही. मग तिकडे 1-2 वर्ष तिकडे राहिलो वेगळं. त्याच्यानंतर मग आमच्या गावाला गेलो, नारायणगावला थोड्या दिवसांनी.
तिथे राहिलो वर्ष 1.5 वर्ष. पहिले चिचुंडीला गेलो थोड्या दिवस पावसाळ्यामध्ये. म्हणजे तुझ्या भावाच्या घरी गेले तर. 2 पोरींना घेऊन मग त्यांच्या घरी गेलो आम्ही. दुसरी म्हणजे पण कसं- पोरगी झाली. हा दुसरी पोरगी मग ती काय झालं, मग इकडं वेगळं राहायला गेलो ना. वेगळं राहायला गेलो तेव्हा ही एकच होती. मग तिकडे गेल्यानंतर दुसरी पोरगी राहिली. मग त्या पोरीच्या डिलेव्हरीच्या टायमाला कोणीच नाही जवळ, मी एकटी दवाखान्यात. मग त्या हात्याची नणंद एक होती, तिने मला दवाखान्यात नेलं. हे माणूस सकाळी ड्युटीला गेलेले 4 वाजता. 4 वाजता गेल्यानंतर दुखायला लागलं. मग 9 वाजता मला ती दवाखान्यात घेऊन गेली. दवाखान्यात गेलं ताबडतोब बाळातीन झाले 2 लगेच. त्याच्यानंतर तू कुठे? मग मी दवाखान्यात 3 दिवस राहिले. एकटीच? हा मग हे ड्युटीवरून आल्यानंतर मग आले घ्यायला म्हातारी. मग 1 दिवस म्हातारी आली होती. तेव्हा पहिले पोरीला पण सांभाळलं. मग ती शेजारी त्या आत्याच्या नंदापाशी ठेवली होती ना 2 दिवस तिला. म्हातारी आली होती. मग तिला अजून राग आला. सासूबाईला लय राग आला. तिने साधं बाळात सुद्धा नाही आणून दिलं. मग त्या आत्याच्या नंदाने थोडेसे तिच्या घरातले काही कपडे आणले. मग पोरगी घरी न्यायच्या टायमाला मी नवी चादर घेतली, एक बेडशीट त्याच्यात गुंडाळून नेलो होतं. छोटे काढायला. नसलं काय करायचं. वेगळंच गेलं. मग वेगळं गेलं कोणी येईन कोणाचं करायला. घरी गेल्यानंतर मी सुरुवात केली जेवणाला. चौथ्या दिवशी. त्याच्यानंतर कोण नाही, मीच आंघोळ घालायची, मीच सांभाळायचं, मीच जेवण करायचं. तेव्हा किती वर्षाची कोण? तू? तेव्हा काय असेल मग 10-15 वर्ष. ते 15, 16, 17, 17, 18 वर्षाची काय 20 पर्यंत. नाही ना, 20 पर्यंत तर सगळं आटपलं होतं. 17, 18, 19 वर्ष समजा. त्याच्यानंतर मग आम्ही गावाला आलो. बदलीचं काम करत त्यांना वाटायचं की मग मी बदली केली ना मग गावाला जाऊन राहू. तिथे थोडं चांगलं. त्याच्यानंतर म्हणजे बदलीच्या याच्यासाठी मला गावाला आणून ठेवलं. तू कुठे जायचं? मग 2-4 महिने आम्ही तिथं चिचुंडीत राहिलो. भावाकडे. हा. त्याच्यानंतर त्या असं वाटलं होतं की तिथंच राहू. त्या एक कदमाच्या घरात राहिलो काही 2-4 परत अजून 5-6 महिने. मग आपल्या गावात राहिलो. मग गावात गेलो राहायला. मग तिथं राहिल्यानंतर मग 1 वर्षभर राहिलो तिथं. मग त्याच्यानंतर वराच्या टायमाला तिथं राहिलो. चिचुंडीला नाही, नारायणगावला. तिकडं सेपरेट घर घेतलं का? घर नव्हतं, गावाकडचं घर. घेतलेलं होतं ते धीरानी घर. मग त्याच्यात राहिलो त्या पत्र्यामध्ये आम्ही वर्षभर राहिलो तिथं. मग त्याच्यानंतर आमचा बारका दीर वारला. मग ते तिकडं ते म्हातारा म्हातारीला कोण नव्हतं. मग त्यांना वाटत होतं की बा म्हातारा म्हातारी आपल्यातच राहीन, आपण सगळे इथं राहू. ते म्हातारा म्हातारीने काही पटवून नाही घेतलं. आणलं होतं त्यांनी सगळं बिराड आणलं होतं. म्हातारा म्हातारी आणली होती इकडं, पण म्हातारी नाही राहिली. म्हातारी 2-4 रोजामध्येच म्हातारी गेली निघून. तुमच्या इथून. म्हणजे तिला पटत नसतं आमचं. तिला एकट्याला राहायला असं तिला तिला राहावं. दुसऱ्यांचं पटायचं, तुझं नव्हतं. माझा नव्हता पटत. दुसऱ्याच मोठी सून ताबडतोब बाजूला गेली. मग मीच तिला पण तसंच करायचं. तिला पण तसंच करायचे. तिला मी मस्त असं करायचे. तिच्यावर तर म्हातारा आमचा औषध घेऊन तिचं हे केलं त्यांनी. मग औषध घेतलं होतं आमच्या म्हाताऱ्याने एवढं त्या सुना वाईट त्या सुनावर. हा, भांडणं. मग तेव्हा बी अशीच भांडणं करून करून ते बिचारे बाजूला गेले. त्याच्यानंतर आमचं लग्न केलं. आमच्या लग्न झाल्यावर बी त्यांनी हेच काय रामायण केलं. मग शेवट आम्हाला बाजूलाच जावं लागलं. ते दीर वारल्यानंतर हे तिकडे गेले ना त्याच्याकडं. मग हे काय लहान पोरग घरात, मग मी टाकून मी कसं जाणार. हे तिकडच होते ना पनवेलला. कामच पनवेलला होतं, राहायला पनवेललाच होते. मग मीच एकटी इथं नारायणगावला होते. तेव्हा एवढे घर बिर नसतील तिकडं. नाही नारायणगावला घर होते, पण आम्ही भाड्यानेच राहत होतो ना तेव्हा.
ते याच्याकडे राहत होते ते त्यांची गुरुबहीण मानलेली होती ना, बरोबर आहे, तिच्याकडे त्या राहायचे ते दोन म्हणजे चहा दुटीवर सुटले ते दुपारची वारी 4 वाजता 3 वाजता घरी आले, जेवले बिवले आणि ते म्हणत होते जमीन नका जाऊ, बदलीच्या कामासाठी ते ना याला गेले उरणला. म्हणजे मामा जेव्हा झाला त्याच्यानंतर बाबा पनवेलला गेले, हा शिफ्ट झाले ते. म्हणजे तिथं राहायला ते नोकरीच तिथं होती त्यांची. पण बदली केली ना गावाकडे, बदलीचं काम करायसाठी तर त्या माणसाकडे जात होते एक ना तिकडं. नाही झालं. तिकडून येतानीच ते काय झालं जरा मग पेले ते प्याल्यानंतर ते रस्त्याने येतानीच कुठं पडले गाडीतून. ते मध्येच ऍक्सिडेंट झाला. म्हणजे काही कोण मारलं कोणी काय केलं काही तपासच नाही लागला. पनवेलला गेल्यावर झालं. तू गावाकडे, तुला काय माहिती? आम्हाला नाही माहिती. मग इकडं आल्यावर मग शंकर तिकडं होता ना पुतणे आमचा, मग त्यांनी सांगितलं. ते पनवेलला होतं. ते ड्रायव्हर होता ना. 3 पोरांना घेऊन गेली. मग त्याचा भाव होता ना, त्याचा भाव दूध घालायचा ना नगरला. घरी सकाळी दूध टाकलं 7 वाजता. 7 वाजता आम्हाला फोन आला इकडं. तेव्हा फोन नव्हते, ते याच्यावर फोन यायचा टेलिफोनवर. मग मला ती गाडीत घेऊन, त्यांनी गाडी केली, मग मला गाडीत घेऊन गेली तिथं. पोरं सगळे नेले सोबत. बाळपण हा तिथंच केलं का सगळं पनवेलला? मग तिथं आई वडील होते त्यांचे, म्हणलं मग तिथंच करणार नाही, इकडं कुठं यांना आणणार. तिथंच बाबा पण आजोबा ते तुझे सासरे वारले, बाबा पण वारले, म्हातारी एकटी पडली. म्हातारी एकटी पडली. बाबा वारल्यावरती परिस्थिती अजून खराब झाली. मग तिकडं पेनला गेलो ना राहायला मी. ते वारल्यानंतर यांना पुरीला इकडे भावाची दान आणून ठेवलं. पोराला घेऊन गेले. आता सांभाळणार कोण तुम्हाला? मग कामाला लागायसाठी मग तिकडं कागद पत्र या त्या करायला मग काका धाड पाडले इकडं तिकडं ना. मग त्यांनी ते काम हे केलं. कुठं कामाला लागली? मग मी एसटीत कामाला लागले नंतर वारल्यानंतर. बाबाच्या जागेवरती तू कामाला. त्यांचे तुला पैसे वगैरे काय नाही भेटले? नाही 1 रुपया नाही दिला त्यांचे पैसे विषय काही नाही. मग जेव्हा मी कामाला लागले तेव्हाच पैसे. कायच पहिले पैसे नाही फिशे नाही काही. कोणी मारलं तीच माहिती नाही, कशामुळे मेलं वारले ती माहिती नाही, कोण पैसे देणार. कोणीतरी ते टँकरवाल्या का काय उडून गेला, ते इथं लागलं होतं डोक्याला, बाकी कुठं काय नव्हतं लागलं. त्याच्यामुळे कोणाला आपण जाणार विचारायला. मग ते पेनच्या दिराला फोन केला, मग तो गेला तिकडं दवाखान्यात पोस्ट मर्डरच्या तिकडून आणलं. मग आम्हाला इकडं फोन केला रातची, मग आम्ही सकाळी गेलो. त्याच्यानंतर म्हातारी मग सांगायला पण आता काय सांगते. म्हातारी आमची काय एवढी सांभाळायजोगे नव्हते. ते म्हणलं मग तुम्ही नाही सांभाळत, मग मी नेतो तिकडं नेलं त्याने मग आम्हाला. तिथं राहिलं 1-2 वर्ष. पोरी इकडं मी तिकडं. तिथं गेलं काम लगेच नाही ना काम लागलं मला, 1-2 वर्षांनी काम लागलं ना. तिथं का गेल्यानंतर मी थोड्या दिवस राहिले त्यांच्याकडे, म्हणजे 5-6 महिने अशी 2-4 महिने. तिथं झुणका भाकरीचं केंद्र चालू झालं होतं रामोडीला. मग त्या केंद्रात मी कामाला झालं केलं 1-2 वर्ष केलं तिथं बी काम मी. तेवढ्यात भागायचं का म्हणजे त्यांच्यातच राहत होतो ना आम्ही दोघं. पोरगण मी तर राहायचो तिथं. पोरी इकडं. ते काय नाही म्हणायचं, त्यांना काय नाही द्यायचं प्यायचं काही नव्हतं त्यांना. ते सांभाळायचे. हा भाऊ सांभाळायचे, आई ते सांभाळायचे. तिथं कामाला जायचं. मग आमचं भागायचं ना दोघं पाहिजे. त्यांच्यातच राहायचं म्हणलं, मग काम करायचं आणि पैसे त्यांनाच द्यायचे, ते सांभाळायचे. मग ते किती जण होते? ते 3घच माझे लेकरं चुलती, म्हणजे आमचे जाव पोरग आणि नवरा, ते 3 जण, आम्ही 2 जण. मी कामाला झाला झुणका भाकरीमध्ये, मग 2 टाइम कामाला जायचं. 30 रुपये रोज होता. 2 टाइम जायचे म्हणजे 30 रुपये रोज राहायचं. सकाळी गेलं 6ला, दुपारी 2ला घरी यायचं. जर मग कोणी आपलं नाही आलं का आम्हाला, तर मग तिथंच राहायचं. मग रात्री 10ला घरी यायचं. म्हणजे असे 2
मग ते रातची घेऊन यायचे पाजायला. तो राहायचं दिवसभर. हा. तर मग पोरग होतं दिराचं, मग तो घेऊन यायचा, कधी ते घेऊन यायचा. दिवस पाळील असलं तर मग पाजायचे घेऊन यायचे, रातची एखाद दिवस घेऊन यायचे. ते सकाळची कामाला जायचे ना 8ला, 4ला घरी यायचे. ते पोरग राहायचं घरी, शाळा असते. तिथं काम काय करायला लागायचं? झुणका भाकरीत आहे, भाकरी करायची, वडापाव करायचा, भाज्या करायच्या, चहा. म्हणजे हॉटेलच होतं ना झुणका भाकरी केंद्र. खूप मोठा, एवढा मोठा शिरा रवा करावा लागायचा सकाळच्या बारी, झुणका करावा लागायचा. आणि 7-8 बाया असंच होती. लहानच होती. लहान म्हणजे काय, म्हणजे तू ह्या वयात समजा. तरी माझ्यासाठी पण ते काम करणं अवघडच. काय नाही, एकदा माणसाच्या ह्याच्यात आलं ना रुटीनला होत सगळे काम. ते इकडं काय वेगळं निघालं काय काम होतं. एक पोरगी सांभाळायची, दिवसभर करायचं, ड्युटीला जायचे, खायचं. ते पुतण्या कधी 4 दिवस बाहेर राहायचा, कधी 2 दिवस राहायचा, कधी 1 दिवस घरी राहायचा. असं ते ट्रकवर असायचं ना. त्याच्यानंतर तो बिचारा गावाला गेला, आम्ही बदली करून. तो आमच्या नंतर आला, आम्हीच आधी गेलो. तिथं आधी तो इकडेच मिलिटरी कामावर होता. तिथं त्या दिवशी ज्या दिवशी वारले त्या दिवशी त्यांच्या दोघांची चालता रस्त्याने गाठ पण पडली होती. हा, ही गाडी घेऊन चालली होती आणि ते तिकडून ट्रक घेऊन येतात. ड्युटी संपली 4 वाजता संपली ड्युटी. 3ला 3:30ला घरी आले, जेवले. त्या नंदा ते पाहुणा बी म्हणतो आता नको जाऊ, आता तू आराम कर, उद्या तर तुझी सुट्टी आहे, उद्या तू जाऊ शकतो. त्यांना नाही, मी आता जातो, मी संध्याकाळी माघारी येईन, संध्याकाळी गावाला जाईन. असं आता काय 1 तासाचा रस्ता आहे, जास्त लांब नाही ना. पेन पासून उरण जवळ आहे, ओळखीचे सगळे असल्यामुळे मग ते लगेच येणार होतं. तिथं ते कोणी आता दारू पेले, दारू प्यायच्या नादात कोणी खाली ढकलून दिलं. कोण सांगतं की तेव्हा 2 दरवाजाच्या गाड्या असायच्या, पुढून मागून 1 दरवाजा असायचा. कंडक्टर नाही उतरून दिलं म्हणून म्हणजे 10 वर्ष तोंडात देऊन पुढून उतरलं. आगाव होत. मग ते उतरल्या तर नशिबाने तिथंच ओढून घेतलं. तिथं कंपनी होती, त्या कंपनीपाशी पडलेलं होतं. ते पेमेंट स्लिप खिशात असल्यामुळं की मग त्यांनी डिपोत फोन लावला की तुमचा असा असा माणूस इथं पडलाय, कोणतरी. डेपोतून गाडी गेली, म्हणजे आमचाच माणूस आहे. त्यांनी उचलून म्युन्सिपाल्टीमध्ये 9 वाजता, रात्रीच्या 9 वाजता झाले ना. मग त्या माणसाने फोन करायला याला त्याला, मग त्याला रात्रच गेली ना. तितक्या रात्री तिकडे दिराला फोन केला. ऍक्सिडेंट झाला रात्री 9 वाजता. हा, मग दिराला फोन केला, मग दिरा आला. मग ते म्युन्सिपाल्टी दवाखान्यात नेऊन टाकलं होतं. त्याच्यानंतर मग गावाला आम्हाला फोन, मग आम्ही आलो दुसऱ्या दिवशी. आम्हाला यायला सकाळी इथून निघालो आम्ही 8-9 वाजता, आम्हाला जायला किती रात्रीचे 9-10 वाजले. एवढं लांब होत ते पनवेल. आता लगेच जाते माणूस, स्वतःची गाडी असून सुद्धा. गाडी घेतली होती मग शंकरच्या भावाने, त्यांनी गाडी केली नगर मधून आम्हाला. मग आम्ही 2-3 जण गेलो होतो गाडी. जरी घरचे असले तरी एवढे सगळे सांभाळू शकत नाही ना. ते बी नोकरीला होता, ते काय पगार केली नव्हती, कमी होते पगार. एवढे सगळं अखंड कुटुंब नाही सांभाळू शकत ना. त्या हिशोबाने अर्धे तिकडं अर्धे इकडं, म्हणजे मग चलत चालतं करून घ्यायचं. असं कधी आठवण आली का पोरीची? फोन वगैरे करायचा? नाही, फोन नाही, काही नाही. लांब राहायची तू? असं कधी जायची का त्यांना भेटायला आठवड्यातून किंवा महिन्यातून? नाही जायची. मग असं मामाला कधी असं त्यांच्यात असं खेळायलाच नाही भेटलं? मग त्याच्यानंतर तू कुठं कामाला लागली वगैरे असं काही?
तिकडून त्याच्यानंतर मग घरात असे एकदा भांडणं झाले होते. म्हणजे तू काकांकडे राहायची तेव्हा म्हणजे ते म्हणले असते ना आमच्या इथे राहतात मग ते काकी काकी नव्हती ना पटवून घेत. तुझं मग मी गेलची सोंडीला निघून. पोराला घेऊन पोराला बी नाही नेलं. तिथेच ठेवलं ती मामाला सांभाळायची तुझं नव्हतं पटत काय केलं तिचं? चिचुंडीला नाही गेले आधी. मग काय केलं, नगरला गेले. नगरला गेल्यानंतर तिथं होती एक त्यांची गुरुबहीण मानलेली. मग तिच्याकडे गेले. तिचा नवरा आणि मी झालं पनवेल पण मग त्यांनी पोराला घेऊन मला घेऊन परत त्यांच्या घरी नेला. 2-4 दिवस ठेवलं. परत चिचुंडीला नेऊन घातलं. म्हणजे काय झालं त्याचीच भांडणं करायची. त्यास आपण कोणाच्या घरी राहिल्यावर ते भांडण करतो कोणाला आवडत नाही आपण मामाला पण घेऊन आली गावाला मग आम्हाला नाही दिलं तिने. तिला वाटत मग ते मारीन ना. पोरग बी घेऊन गेलं. मला एकटीलाच यावं लागलं. मग कामाला जाते. मग तिथून पैसे घेतले म्हणजे ते खर्चीला. खर्चीला आली निघून. मग मी एकटीच संध्याकाळी लगेच आम्ही माघारी गेलो. ते मामा तिथं होतं म्हणून मग ते हौसाबाई तिचं नाव आलो. त्याला म्हणत होते चल इकडे बघायला जाऊ तिकडे बघायला जाऊ. ते म्हणले काही नाही बघायला बघायचं आम्हाला पोरग घ्यायचं नाही जायचं. त्याला नाही म्हणलं ते पोराला द्यावं लागलं ते पोरग. त्याच्यानंतर एकदा मग मामाला बी तसं आणलं होतं. मामाने बी मग तसंच आणलं होतं पोरग. एकदा देत नव्हते ना पोरग ते त्या पोरावर जीव आता लय दिराचा आमच्या लय जीव असं त्याला पोरी नव्हत्या लागत नुसतं पोरग रागायचं. त्यांना पोरग होतं ना पहिले आहे ना तो अशोक. तरी पण मग आता भावाचा टाकून कुठं देणार. त्यांनी कामाला लागायसाठी खटपट केली थोडी मसले. त्यांच्या एक साहेब होता. त्या साहेबांनी घेतलं. मग सगळं त्यांनी सपातून बाबा त्याला आहे त्याची बायको 2 पोरं येतात बिचारे करते खाते राहते. तसे मी इकडे गावाला असल्यामुळे ते लेटर आलेले मला माहिती नाही ना. आमच्या का जॉईंट काम करण्यासाठी मग लेटर पाठवले त्यांनी. मग 1 पाठवले त्यांनी, 2 पाठवले, 3 पाठवले. ते म्हणलं तुला नसलं लावायचं मग एवढी खटपट मला कशाला करायला लावली. तुला माहितीच नाही लेटर आले मला मला मी इकडं ना. मग इकडे शेवटचं लेटर त्या बाबांनी ते इकडं पाठवून दिलं. मग ते म्हणलं इकडचा पत्ता बित्ता द्या मी पाठवून देतो तिकडं. मग शेवटचं लेटर इकडे घरी आलं. दुसऱ्या दिवशी कामाला लागायचं जॉईंट व्हायचं. मग इकडे घरी आला. मी याच्यावर जात होतो कामाला सरशी बरं सरशी होती कुंभाराची. ट्रकवर कामाला जायचं तिकडं. रस्त्याची कंत्राट घेत होती ना. मग तिच्या इथं कामाला तिच्यासोबत कामाला जायला लागलो. मग बायामध्ये ट्रक भरायला म्हणजे दगड रस्त्याचे उचलायचे आणि असे डेपो करायचे रस्त्याला म्हणजे खडी फोडायसाठी. डेपो टाकायचे ढीक करायचे. डेपो म्हणते त्याला. डेपो करून असे ठेवायचे. त्यासाठी मग ते खडी फोडून मग रस्त्याला खडी फोडून रस्त्यावर टाकायचे. ते दगड उचलायला रस्त्याने जायचो आम्ही. ट्रक भरायचे नेऊन टाकायचे एका जागा. मैत्रीण नाही गावातली बाई होती कुंभाराची. मग आम्ही तिच्यासोबत कामाला जायचो. मग त्याच्यानंतर मग ते लेटर आलं. मग लेटर आले त्या दिवशी मी कामालाच गेलेले होते. मग संध्याकाळी आल्यावर मग आता जायला पैसे एक थोडेसे एक डोरलं होतं. खडीचे पैसे नाही भेटले लगेच थोडे येत असतील ते महिन्यावर. 8 दिवसांनी ते डोरला मोडलं मामाने. ते पैसे गेले. पैसेच नव्हते. पैसे कशाचे आजाचे. नंतर मग आम्ही 2 जण रातची गेलो. तिथं सकाळी उतरलो. म्हणजे तू आणि तुझा भाऊ रामोड्याला गेलो त्याच्या घरी धीराचे. मामाला नेलं का? मामाला मग 3 गेलो ना मी.
मग पुरी गावाकडे पुरी कशाला न्यायची तिकडं. मग गेलो तर सकाळची बारी तेव्हा तुम्हाला जसं ते काय आमच्यावर वैतागलेलेच होते धीरण ते सासून जाव तुम्हाला जसं जायचं तसं जा, मला काही सांगता नाही यायचं आणि मी काय सांगणार. तुम्ही बाळ त्यांच्याकडून नेलं म्हणून. मग आम्ही तिथून निघालो सकाळच्या बारी, आंघोळ केली, चहा घेतला आणि निघालो लगेच, थांबलो नाही. मग तिथं मग पेनला याला पनवेलला गेलो, तिथं उतरलो, वडापाव खाल्ला ते स्टँड खाली. तेव्हा काय स्टँडाचं आतमध्ये होतं, बाहेर नव्हतं. बाहेर वडापावच्या गाड्या लागायच्या, वडापाव खाल्ला. तिथं जाऊ सर आम्हाला 4 वाजल्या ना ऑफिसला. तरी पण ऑफिसला मग एवढं कुठं माहिती नाही ना. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते हे करून आणावं लागत, चेक करून आणावं लागत, तिकडे जाऊन शिनी मेडिकल करावं लागत असते. कामाला घ्यायचं म्हणजे मेडिकल करावं लागत. तिथं ते ऑफिस करता करता मग तिथं उशीर झाला आम्हाला. मग उद्या यावं लागत तुम्हाला, आता तर टाइम झाला आमचा, सुटायचा वेळ झाला, आता काही तुमचं काम होणार नाही, उद्या या तुम्हाला जॉईन करून घेऊ. मग आता जायचं कुठं, ते म्हणले आता उद्याच. मग आता जायचं कधी, यायचं कधी, राहायचं कुठं. त्यांनी सकाळीच नाही आपल्याला थारा दिला ना, आता संध्याकाळी तिथं त्यांच्याकडे कधी जायचं. मग काय केलं, तिथं एक चप्पल शिवणार माणूस होता, त्याचं घर असं दुसऱ्या याच्यावर होतं. ते म्हणलं पण काय करा, मामाने विचारलं त्यांना, राहिलं वर आजच्या दिवस दोघा बहीण भावा. मग राहिलं पोरग, मी मदत करते पण आपली. मग तिथं राहिलं वर, आम्ही रात्रभर 3 जण खाली जाऊन जेवण आलो, थोडंफार वडापाव बिडापाव खाऊन. मग सकाळी 10 वाजता हे केलं, गेलो आतमध्ये. त्यांनी घेतलं मान, ते आम्हाला त्याला सांगितलं तिकडं कुठेतरी मेडिकल करून यावं लागेल तुम्हाला. दुसरंच तिकडे गेलो, मेडिकल केलं, हे केलं, तर कसं आम्हाला 3-4 वाजल्या परत आणखी. हा मग त्यांनी तिथं जॉईन लगेच त्या दिवशी जॉईन करून घेतलं त्यांनी. मला आता जाता पनवेल डेपो दिला, पनवेलला आलो, तिथं जॉईन झालो. मग पप्याला आम्हाला संध्याकाळी इकडं कुंभारवाड्यात नेलं. मग ते राहायचं कुठं, म्हातारी आहे तिथं, पण म्हातारी खडूस, ते कुठं सांभाळून घेणार आपल्याला. तुम्ही कुंभारवाड्यात राहिलो. मग आमची गुरु नंद आहे ना कुंभारवाड्या, मग तिच्याकडे राहिलो. मग मी मामा आणि पप्याला दिलं गावाकडे पाठव. मग मी एकटीच राहील त्यांच्यापाशी. वर्ष 6 महिने राहील त्यांच्याकडे. मग यांच्या पोटात दुखायला लागलं की म्हातारी तिथं नाही राहत, इकडं आम्ही आमच्याकडे नाही राहत, दुसऱ्याकडे राहते. ते सांभाळतात ना तुम्हाला, सांभाळायचे ते तर कुठं, पण पहिलं कळतं त्यांना. मग ते सारखं यायला लागलं 2-4 रोज, कशाला राहते यांच्याकडं, बरं नाही वाटत. म्हातारीकडे जाऊन म्हातारी खाण्यापिण्याचे हाल करणारच ना. शेवट गेलं तर म्हातारीने शेवट तीच केलं, जेवायला नसं देत नीटनाटकी, काम करून येऊन सुद्धा जेवायला नसं देत. मग वर्ष 6 महिने गेले तिथं कशी तरी. ते म्हणलं नाही नका राहू, म्हणलं मग चला पेनला त्यांच्या घरी मागचे दिवस पुढंच आणखी. मग आता ते मोठा आहे, त्यांनी सगळं केलेलं आहे, खटपट बिटपट म्हणल्यानंतर सांभाळलंय थोडंफार. नाही म्हणून नाही म्हणता कुठे येते. मग गेलं त्यांच्याकडे, गेलं तर मग तिथं राहिलं थोडे दिवस. तिथं बी ती तशीच करायला लागली, जाऊ बाई परत आणखीन तशीच. थोडे दिवस नीटनाटके गेले, परत तिचं तीच मागचंच. शेवट मग ती एकदा रुसूनच गेली भावाच्या तिकडं, मग लवकर येईना. हा तिचा भाव आला, समजून सांगितलं सगळं केलं, पण ती काय नाही आली. मग मी म्हणलं तुमचं तू कर, खा बाबा, काही बी कर. मग मी माझे 4 भांडे होते घरामध्ये, घेतले. म्हणलं मी बाजूला खोली घेऊन राहते, पुरं माझं राहते, सगळंच होईल. मग तिथं जवळ शाळा होती पप्याला, ते शाळेत टाकलं पप्याला. मग तिथं जवळ खोली घेतली, तिथंच राहायला लागलं. मग यांना आणलं नंतर पोरींना. तिकडे तुम्ही 4 जण राहायला लागले. हा मग आईला नेलं, यांना आणलं. तुझी मम्मी? हा मग आम्ही सेपरेट खोली घेऊन राहायला लागलो ना. तवर तवर मग ती आली, मग तिथे आपली ते 3 जण करून खायला. हे आणलं, मग यांना पेनला शाळेला टाकलं. तिघांना पण शाळेत टाकलं. पोराला इथं टाकलं होतं जवळ पहिल्यांदा रामोली. मग त्याची 5वी झाली नंतर मग त्याला परत तिकडं पेनला टाकावं लागलं ना.
पोरींचं शिक्षण गावाकडे केलं का? मग यांचं थोडं शिक्षण 4वी-5वी पर्यंत गावालाच झालं ना. मग इकडे आलं परत मग इकडं राहिलं 2-4 वर्ष गेल्या. त्याला काय सांगशील? त्यांचं लग्न, त्यांचं शिक्षण. अरे काय शिक्षणाचं कसं आता या पोरग जवळ होतं शाळेला, तर पोरी आणल्यानंतर मग आम्ही आमचं वेगळं राहायला लागलो. मग सकाळच्या भारी लवकर उठायचं, 8ची ड्युटी असायची पनवेलला, मग राहायला पेनला लांब होतं का? 1 तास जायला लागायचा. मग सकाळी 7लाच घराच्या बाहेर निघायचं. मग याला सगळं जेवण करून ठेवायचं, राहिलेलं भांडे बिंडे धुणं बिणं करायची आल्यावर शाळेतून. कोण आई असं त्यांना नाही करणारच. कोण? माझी पोरगी, मोठी पोरगी समजा, हा. मग ही करायची सगळं धुणं भांड्याचं काम राहिलं बिल्याला. आपण जेवण बिवण करून ठेवायचं. सकाळच्या वेळी त्यांना उठायचे, सकाळी शाळा बी सकाळची राहायची त्यांची 7ची. 7 वाजता हा, मग त्यांना शाळेला काढून द्यायचं आणि आपण निघून जायचं. त्यांचं त्यांचं करायचे. मग त्यांचं ते करायचे. मग जेवण करून ठेवायचं. मग त्यांचे डोके बिके विचारायचे स्वतः, जायचे शाळेला बागून कुलूप लावून. चावी तिथं आजूबाजूचे लोक लक्ष ठेवायचे. हा, ते लई चांगली माणसं होते. मला तिथं कुलूप नव्हतं लावत आम्ही घराला. एवढे चांगले. वरती राहायला होतं. मालकीन चांगली होती. हा, मालकीन चांगली होती. वर जात नव्हतो कोणी, येत नव्हतं कोणी. आम्हीच होतो. जास्त भाडतकरी नव्हते. होते 6 रूम, पण नव्हतं कोणी जास्त भाडेवर. त्याच्यामुळे ते मालकीनं चांगली होती. भाडं बी नसतं मागं, ते जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा द्या असे म्हणायचे. भाडं किती 300 रुपये होतं. पगार कमीच होता तेव्हा तसा. 300 रुपये भाडं होतं आम्हाला. पण तरी तुमचं तरी गेले खायचं, 2-4 वर्ष. प्यायचं, भाडं. मग गावाकडून आम्ही सगळं धान्य गावाकडून घेऊन यायचो. मग तेल मीठ तिथं लागायचं. पगार काय जास्त नव्हता. म्हणजे किती तरी 1000. तो 2-4 हजार रुपये, 4-5 हजार असं, 2-3 हजार असेल. मग गावाकडून सामान सगळे आणल्यानंतर इथं खर्चाला तेल मीठ लागत, साखर पाणी दूध. पण तरी तू तुझे पोरं मिळून सगळं चांगलं. आम्ही तर तेवढ्यातून 200-300 रुपये शिल्लक ठेवायचे. 300 रुपये दर महिन्याला मी पोस्टात टाकायचे नेऊन. FD वगैरे. हा, दर महिन्याला एफडी खुल्ली होती. 2 ठिकाणी खुल्ली होती. एक रामोडीच्या पोस्टात खुल्ली होती, तिकडे खुल्ली होती. 2 ठिकाणी पैसे लागणारच ना, पुढे आपलं दुखण्या पाण्याला खर्चायला लागतेच पैसे. मग 2 ठिकाणी पैसे भरायचे 600 रुपये. बाकीच्यात रडगाडणं चालूच, कमी जास्त कमी जास्त. पुढे लेकरांना काय देता येते, घेता येते, हाय त्याच्यात राहायचं. वस्तू गावाकडे लागली का मग त्यांच्याकडून घेऊन यायची आपल्याला. म्हणजे तुझे मम्मी पप्पाकडचे भाऊ वगैरे सगळे हा, चांगले होते. चांगलं. त्यांनी सांभाळून चांगलं, म्हणजे त्यांनी साथ दिली म्हणून म्हणजे ते टाकून कधी यायचे का तुम्हाला भेटायला, किंवा तुम्ही गावाकडे यायचे जायचे कधीतरी सुट्टीला? सुट्टीला ना. म्हणजे लई नाही यायचे, कधीतरी वर्षाच्या महिन्यातून 2-3 वर्षातून असं. ते रक्षाबंधन पण नाही. नाही, लग्न झाल्यावर काही नाही तसं. रक्षाबंधन पिंधन काही नाही, भाऊबीज नाही काही. मग तुमच्या घरात तर होत असं तुझ्या पोरांचं रक्षाबंधन. हे यांना सुट्ट्या पडल्यावर होय, यांना सुट्टे पडले त्या दिवशी संध्याकाळी माग आम्ही गावाला तू पण जायचं लगेच. मग यांना सोडायचं. करमत नसेल. त्यांनाच करमत नव्हतं नाही तर, त्यांना सवय गावाकडे झालेली होती. मग सुट्टी लागली, पास काढून घ्यायचा आधीच. पास काढून आलं का दुसऱ्या दिवशी लगेच गावाला. बरं तेवढं तरी. मग त्यांना गावाला ठेवायचं आणि आपण संध्याकाळी मागं बसायचं परत. आणखी तुला करमत नसेल सगळे गावाला गेला पोरं. आता कामाची सवय झाली, कामाला सोडून जाता येणं, त्यांना धरता येईना. मग त्यांना सोडून यावं लागायचं मला. मग तिन्ही पोरं गावाला सोडायचे, तू इकडे. नाही राहायचे. मग सुट्ट्या लागल्या का तेवढ्या पुरती राहायचे. मग 10-12 दिवस परत मागे यायचे. परत आपली सुट्टी पडली का घेऊन यायची त्यांना जाऊन. म्हणजे दोन्ही आई वडिलांचं काम तूच केलं पोरांचं. पर्यायच नसतो ते. तिघांमधलं हुशार कोण होतं? हुशार तिन्ही बी हुशार नाहीत, तसेच येत. एकाच एक येत. म्हणजे शाळेत जायचे का? हा, शाळेत जात होते. सगळ्यात ढमई मोठी पोरगी, पण ती तुझ्यासारखी काम. माझ्यासारखी मठ्ठी. नुसतं काम गोड लागत तिला. मग लग्न केलं का? मग काय नंतर केलं लग्न त्यांचं. मग आलं घडून तर मग टाकलं काकाने जमून. कोणाचे लग्न सांग. म्हणजे तिन्ही पोरांचे लग्नाचे तुझी परिस्थिती चांगली होती का? पैसे कुठून आणले? मग मी सांगते ना, ते आम्ही 2 ठिकाणी एपडे टाकलेले होते ना. मग हिच्या लग्न टायमाला हुंडा द्यायला मागितला 40,000 रुपये त्यांनी. मग ते 2 एपडे हे केले, मोडून टाकले. मग काही आमचे जमलेले पैसे मग असे गोळा केले, सगळे गोळा करून काकाजवळ दिले पैसे नेऊन 1,00,000 रुपये.
त्यांनी केलं लग्न तेवढ्या पैशामध्ये, त्याचे काही टाकले असते. लग्न झालं तुमचे पैसे संपले असते, आमचे पैसेच कशाचे आले, आम्हाला पैसेच होते कशाचे. मग काय केलं? मग करायचं, खायचं आणि राहायचं आणि काय करायचं. दोनच पोरं आता, एक तर पोरगी गेल्यानंतर 2च पोरं राहिले. दुसरे पोर दुसऱ्या पोरीचं बी मग लगेच काढलं लग्न, 2 वर्षात. तेव्हा तर पैसे संपले होते. मग आता थोडंफार इकून तिकून गोळा करावंच लागले ना, कर्ज पाणी. काही पीएफ काढला, काही इकडे तिकडे लोकांकडून पैसे हात उसने घेऊन केलं लग्न थोडेफार. आणि लग्नाला जास्त पैसे नाही लागले सारिकाचे बी, लग्नात लग्न केलं थोडे का 10. सामूहिक. हा हा. पोराचं पोरग एकटच पोरग राहिलं एकटं, मग पगार येत राहिला. मग त्याला आपला असं वाटलं असेल माझ्या बहिणी गेल्या, मग त्याला असं वाटलं असेल जावं बहिणी. मग यायचं ना तो. मग येतंय त्याच्यामुळे तर त्याचं शाळेचं सगळं नंतर हे झालं, त्या सगळी वडी इकडे लागायला लागली ना. बहिणीकडे हा. मग ते तू नंतर घेऊन यायची का त्याला? सुट्टीच्या दिवशी यायचं घेऊन शिनी. त्याला जास्त ते मोटरसायकल दिली परत मग मेवण्याने. ते मोटर गाडीवर यायला लागला सारखा बोंबलत. तेव्हा थोडं मोठं झालं असेल. मोठं झालं. त्याच्यानंतर मग त्याला इकडची ओढ पडली जास्त. मग शाळेत बहिणीकडेच ठेवायचं ना त्याला. मग ठेवला ना. नंतर शिक्षण चालू. शिक्षण तिकडेच झालं त्याचं 12वी. मग त्याच्यानंतर कुठं शिकला नाही ना तो. शिकला असता थोडाफार तर मग ते शेवटला 12वी झाल्यानंतर त्याचा एक विषय गेल्यानंतर त्यावर हुशार झाल्या तो गावाला त्याने फॉर्म भरला. ते गावाला बी नापास झाला मामाचे. गावापेक्षा इकडचं शिक्षण इकडचं चांगलं होतं, पेनला चांगला होता तो, शिक्षक हुशार होता. साधा त्याने थोडासा अभ्यास केला असता तर तो गणितात पास झाला असता. गणिताचा का काही विषय गेला होता, त्याच्यात नापास झाला. राहायला गेला गावाला. त्याच्यानंतर तर तू आणि तुझा मुलगा, म्हणजे मुलाचं लग्न तवर तर तुझं काही असेल ना, म्हणजे पोरींचं लग्न झालंय, काम मग काय त्याला जेवण करून ठेवायचं आणि कामाला जायचं. दिवसभर काय करायचं? कोण? मामा. मामा घरी दिवसभर शाळेला जायला, घरी तर काय काम करायचं. मग 12वीतून हे झाल्यानंतर थोडा दिवस गावाला राहिला तेव्हा परीक्षा द्यायला. म्हणजे पहिले कसं बहिणी होत्या घरी, आता ते एकटाच आहे. मग तो काम आपला तो शाळेला जायचा, मी जेवण करून ठेवलं का तो आपला जेवायचा, काही खेळायला जायचा, अभ्यास थोडा करायचा. तुम्ही दोघं जेवण बिवण करायचं, झोपायचं, खायचं. सकाळी परत त्याला जेवण करून ठेवायचं, परत कामाला जायचं. आपलं रोजचं सुट्टी नाही भेटायची आठवड्यातून एक सुट्टी. एक सुट्टी जर आपल्याला एकदा परत कधीतरी सुट्टी घेता यायची आम्हाला तशी. एक वेळेस तसंच आम्ही सगळेजण गावाला निघालो, सगळ्यांच्या हाताने पिशव्या, पाकिट कोणाच्या हातात होतं काय माहित नव्हतं. तू आणि तुझे पोरं सगळे दिवाळीला गावाला निघालो ना, 5-20 काढला, 5 त्याच्यातच, पैसे त्याच्यात पाकिटात, बोनस मिळालेला त्याच्यात दिवाळीचा. आता त्यांच्या कोणाच्या पडलं का माझ्या कोणाच्या रस्त्यात पाकिट पडलेलं काय माहित नाही. गाडीत बसलो, गाडी पुलावर चढली, मग पास विचारायला गेला. सगळ्या पैसे सापडतो. पुढं उतरलो पुलावरच माघारी, तिथं रस्त्याला यांना ठेवलं आणि 1-2 आम्ही मागं आलो पिशव्या पैसे एखादा ठेवून. मग आम्हाला जाता घरात आलो सगळं उचकीला आम्ही, पुढंच नाही सापडलं आम्हाला. म्हणलं परत पिशातच असं. आणि माघारी जाताना आम्हाला पाकिट सापडलं दुकानापाशी. बरं झालं सापडलं. मग गेले गावाला. मग गावाला गेलं, नाही तर मग पास त्याच्यात, पैसे त्याच्यात, सगळंच गेलं असतं. आता आजकालच्या पोरांना तू काय सांगशील आयुष्याबद्दल? किंवा आजकालचे पोरं असे लगेच पैसे उडून टाकतात कारण त्यांना किंमत राहिलेली नाही आई बाबा, तर त्यांना तू काय सांगशील? आपण काय सांगू शकतो, त्यांना कळतं आता, आणि आपण सांगू शकत नाही. आणि आपण सांगितलेलं पटत नाही. तरी काय सांग? जे आता आपल्यापेक्षा मी तरी साधारण म्हणजे येडीच म्हणलं तरी जमन. आताचे जग माझ्यापेक्षा 10 पटीने हुशार आहे. आपण काय जगापेक्षा तू जास्त भोगलं ते. आता कसं असतं, त्याच्यातून पण तू शिकायला तर भरपूर काय भेटलं. म्हणून तर पुढे गेले ना. जग बघत राहिलो तसं माणूस पुढे चलत राहते ना. बस पेनला सकाळच्या बाहेर उठून त्यांचे डबे करून 8ची ड्युटी पकडायला लागायची. कधी कधी व्हायचा उशीर झाला का तिथं बोलणे खावा लागायचे. बोलणे खायचे तर संध्याकाळच्या बाहेर आपलं उशिरा निघायचं तिथं. घरी येऊ 6-7 वाजायच्या, उशीर व्हायचा. घरी आल्यानंतर परत जेवण खावणं.
चालत असतं, राहत असतं. आपण जगाला काही सांगू शकत नाही ना. जग पण आपलं तुझ्या ऐकणार का थोडं? आयुष्यातली अशी कोणती तरी एक चांगली गोष्ट असेल, चांगले त्यात ना. एवढ्या त्या वाईट गोष्टी झाल्या, एखादी तर चांगली गोष्ट असेल. आता चांगलं काय, ते चांगलं झालं ना. आता हे आता गोरीचं नाही, पण लग्न बाळ ह्याच्या झालं. पहिलं एखादी तर चांगली गोष्ट असेल, म्हणजे जसं की आता माझ्या दृष्टिकोनातून तुझ्या घरच्यांनी साथ नाही दिली, पण बाहेरच्या लोकांनी बाहेरच्यांनी तुला दिली. लय साथ दिली. ती एक चांगली गोष्ट झाली तुझ्या चांगली आयुष्यात. तसं तुला काय वाटतं? मला म्हणजे घरच्या पेक्षा बाहेरच्या गुरुनंदा मानलेले त्यांनी मला सपोर्ट केला, भरपूर सपोर्ट केला. सांभाळलं बिना याच. ते तर बिचारी कोणी ओळखीची पण नव्हती. मी गेले, अचानकच गेले त्यांच्या घरी. मग म्हणलं त्याने असं असं केलं. मग पोरग घेतलं हिसकून. रोज भांडती माझ्या संग. तेव्हा चल, कसं हिसकून घेतो मी बघत. तू त्यांना ओळखतच नव्हती, नुसतं एक वेळेस त्यांच्या घरी गेलेलो होतो. असं कसं काय अचानक कोणाच्या घरी? मग ते जायचे ना नेहमी. म्हणजे त्यांच्या पप्पा. ओळखीचे होते हा. का? मित्र वगैरे कोण? मग त्यांनी ती इथं बी गुरुबहीण केली होती, तिथं बी गुरुबहीण केली होती. म्हणजे अशी बहीणच मानली होती ती. सख्यापेक्षा लाख्या त्यांना. म्हणजे बाबा गेले पण तरी त्यांनी त्यांची ही राहिली जगामध्ये. मूर्ती गेली पण कीर्ती राहिली. तुझ्या आयुष्यात वाईट व्यक्ती होते, तसे चांगले पण होते, तर तुला असं कोण वाटतं की त्यांच्यामुळं थोडं का होईना तुझ्या या वाईट आयुष्याला थोडी साथ मिळाली? धीर पण होता ना. धीराने बी केलं ते जावाने थोडासा असं, पण धीर पाठीमाग खंबीर उभा होता तसा तेव्हा. तुझे भाऊ पण? भाऊ पण तितके खंबीर होते. मला 5 भाव होते, पण मला म्हणजे भाऊ म्हणजे मला असं असं वाटतच नव्हतं की आई बाप नाही म्हणून. भाऊ चांगले होते. आईने पण साथ दिली? आईने माय मुलंच मोठे केले. आईने लहानपणी सांभाळलं. पनवेलचे त्यांची गुरुबहीण मानलेली होती, तिचा नवरा. त्यांनी पण मला सांभाळलं. म्हणजे मी कामाला जायचे, ते त्यांनी खानोळ बिनोळ काय नाही घेतले, उलट मला तसंच सांभाळलं. मग त्याच्यानंतर मग नंतर एक प्रसंग आला. मग त्याच्यानंतर मग पोराला जावाच्या नाही भांडणं झाल्यानंतर मग मी त्या नगरच्या आत्याकडे गेले. मग त्या नगरच्या आत्यानी बी मानलेलीच होती, ती बी गुरुबहीण त्यांची. मग तिचा नवरा मला म्हणले चल मग आपण पोरगं घेऊन येऊ. मला काय तिथं राहायचं नाही त्यांच्याकडे, मला पोरगं घेऊन यायचं. त्यांनी मला रातोरात आणलं. आम्ही लगेच तिथं काही सकाळी उतरलो, दुपारात आम्ही परत माघारी निघालो जेवून खाऊन. तेव्हा त्यांना की चला फिरायला जाऊ हे करू. त्यांनी आम्हाला फिरायचं. तिथं घरातल्या माणसाचं एवढा असं आम्हाला कुठं दिल्ली फिरायला नाही. मग ते नको म्हणले. मग आम्ही लगेच तुझ्या डेपो मध्ये तुला अशी कोण चांगली व्यक्ती दिसली? म्हणजे आता माणसं जाऊकावं लागत असते. तर आपणच माणसाचा तिरस्कार नाही केला तर मग सगळे आपलेच होते. आपण तिरस्कार केला तर मग लोक आपल्यापासून लांबच जातील. सगळ्यांनी साथ दिली मला तिथं पनवेलला. एकदा तर मी अशी 2 गाड्याच्या मध्ये चमले होते, तर मला उचलून नेलं असं. आणि मग मला दवाखान्यात नेऊन त्यांनी सगळं इलाज बिलाज केले. त्याच्यानंतर माझ्या पोरी आल्या, त्यांनी मला इकडे घेऊन आल्या. तिथं भरपूर चांगली माणसं भेटली मला, म्हणजे आपल्यापेक्षा चांगली भेटली. दुसरे लोक दुसरे चांगले. शेवट पण त्यांनी बिचाऱ्यांनी मला साथ दिली चांगली. तिकडं मी कामाला असताना मग ते डेपो मध्ये दुसरा एक माणूस होता तिथं, जे अंधारे साहेब होता, त्यांनी बिचाऱ्यांनी भरपूर साथ दिली. त्याच्यानंतर मग ते वारल्यानंतर मग त्यांच्या घरी जाऊनच राहिले काही दिवस. म्हणजे त्यांच्या घरी त्यांची बायको किंवा मुली असं? नाही, सुने त्यांची, लेक होता, मुलगी होती. त्यांच्याकडे त्यांनी बी सांभाळलं. त्यांनी बी कधीच मला तिरस्कार नाही केला. त्यांनी बी घरच्यासारखं जिक्कार मला जीव लावला. अजून बी सांभाळते. जेवण करायचं, सगळं उरकायचं. रातची 10 वाजता कधी 11 वाजता मी परत रामोडीला त्यांडोळत बसायला जायचं. तिथं गाडी जेव्हा येईन तेव्हा बोलायचं काय असतं. तर हे सगळे पुरी गावालाच आहेत. तेव्हा आम्ही बाजूला निघाले तेव्हा पोरग एकटंच होतं, लहान होतं. त्याला काय पहिलीला पोरग, मग त्याला काय कळतंय. शाळेतून आलं का आपलं त्याला खायला प्यायला घालायचं, झोपी लावायचं. रातची 2-2, 3-3 वाजता वदाड्या शिवायच्या. आणि वदाडे कपडे तरी कसे झाले, तर ते गाडीतले मिळालेले कपडे बिपडे आपले भेटलेले असायचे, चांगले आणायचे, धुवायचे गरम पाण्याने. त्याच्या गोदाडे शिवलेले. अजून गोदाडे येतात घरात. म्हणजे पांघरायला पण काय नव्हतं?
पांघरायला कशाचा एक शाल होती, एक सतरंजी, एवढेच कपडे होते आमच्याकडे. म्हणजे दिवसभर काम करायचं, रात्रभर गोधडी शिवायची. कामाला जाते का रिटायर झाली? आता रिटायर झाले, वर्ष झाले. आता घरी आराम करतोय, एकदम निवांत, खातोय पितोय झोपतोय. एवढ्या वर्षाचं तू स्ट्रगल आता कामाला येते. हा, उलट आता असं वाटतं कामाला जावं, ते बसून अंग हे होतं आणि गुडघे दुखायला लागले उलट घरी बसून. तुझी सर्व्हिस किती वर्ष होती? 30 वर्ष झाली वाटतं, 30-31 वर्ष झाली माझी सर्व्हिस. भरमसाठ दिलं. तिच्यावर माझी लाईफ चांगली जगली. म्हणजे तू कामाला लागली म्हणून आजपर्यंत तू येऊ चांगलं झालं, नाही तर माझ्या कुत्र्याने सुद्धा हाल नसते घालले. लय हाडशिडच, आणखी हाडशिडच झाली असते. म्हणजे काही पहिली तर झालीच, पण नंतर बी झाली असते. आणि नंतर म्हणजे एसटी मुळे तुला एवढे चांगले लोक चांगले लोक भेटले एसटी. माझं तिथं म्हणजे मला एसटीत कसं होतं, मला असं म्हणजे मी वेगळ्या ज्या दुनियात राहते असं वाटत नव्हतं. मी माझ्या घरात राहते मला असं वाटतं. मला तिथं घरच भेटलं होतं असं सर. कसं मस्त मला रूम बीम दिला होता, संडास बाथरूम आतमध्ये सगळी सोय होती. मला ते एक कुटुंबातच राहिलं वाटत होतं. असं मला वेगळं कधी नाही वाटलं की मी ते नोकरी करते. माझा हा विषयच नव्हता तिथं. एकदम घरचं काम करते मी, अशी मी मनाशी गाठ बांधून मी तिथं काम करत होते, एकदम घरातल्या कामासारखे. जर बाबा अजून पण असते तर तुला हे सगळं बाबा करायची गरज नव्हती. तुला काय वाटतं, बाबा जर असते तर तुझं आयुष्य कसं असतं? चांगलं झालं असतं आणखी. त्यातून मी काय सांगावं, कोणाची बुद्धी कशी चालते, कशी नाही चालते. आणि चालायचा विषय कसं, घरातल्यांनी जर फाडलं तर फाटूनच जाते ना, मग कुठं जुळत नाही ना. काही घरात कसं, काही लोक चांगले असते तर काही लोक वाईट असते. आता मला इकडं एवढे काय काम करायची, इकडं गावाकडं म्हणजे जेवण खावण्याची काही सवय बी नव्हती. तिथं एवढ्या रचक्यात जाऊन पडले ना, तर सकाळी आमची म्हातारी अशी होती, जर पाण्याची टाकी होती पितळाची आमची, अजून घरात आहे बघ, ती जर हे साळून नाही भरली ना, आपण त्यात हांडा आणून वाचला ना, तर ती पाणी ओतून द्यायची खाली स्वच्छ आणि परत पाण्याला पाठवायची. तुला दाखिलं ना त्या दिवशी आपण पनवेलला गेलो होतो, इथं नळ होता मुलं त्या मिरची गल्लीला, तिथं पाण्याला जायचं 2 हांडे घेऊन. तेवढ्या रातची पाणी आणावं लागायचं. सकाळी 4 कामावून आल्यावर नाही, तेव्हा कशाला कामाला जायचो आम्ही, तेव्हा म्हणजे लग्न झाल्यावर पाठच पाणी आणायचं. ताजं पाणी लागायचं, ते ताजं पाण्याशिवाय ते काम नाही करून द्यायची. तेव्हा पाणी वगैरे होतं का असं आज जसं चालू आहे तसं? पाणी नळ असायचे, पण मग तेवढं भरायला पाणी नसं राहत ना घरात. नळ निघून गेल्यावर कशाने पाणी भरायचं. हाय तेवढं पाणी टायमाला संध्याकाळी 5ला पाणी यायचं, 5 वाजता पाणी लागायचं ना. सकाळी लवकर ताजं पाणी घेऊन यायचं. एक वेळेस उरलेलं पाणी, ताजंच पाणी वापरायचं, उरलेलं पाणी आंघोळ्याला ठेवायचं. एक वेळेस असं झालं, लगीन झाल्यानंतर एक 5-6 महिन्याची गोष्ट, असं म्हणजे 5-6 महिने 1-2 वर्ष फिरायची, 5-6 महिन्याची नाही वर्षभराची. मी आता आम्हाला सगळी जवळ तिकडून 6 खोल्या आणि इकडून 6 खोल्या, 12 आमची 13 खोले. माणसं एकच ह्याच्यात आंघोळ्या करायच्या अशा बाहेर बाथरूम एवढं. एक वेळेस मी काय केलं, अशी दागिने काढले, खिळ्याला अडकली, कपडे तिथं असायचे आणि दागिने तिथंच ठेवायचो संध्याकाळी आंघोळ करायचं टाइम, आणि तसेच राहिले विसरून. मावस दीर आला 12 वाजता जेवायला. सगळ्या लोकांनी आंघोळ्या झाल्या बरं का. सकाळी मी आंघोळ केलेली. तो 12 वाजता आला, हात धुवायला गेला बाळ. त्याचं लक्ष गेलं तिकडं दागिन्यावर. त्याने मला नाही दिले, मावशीला दिले, त्याच्या मावशीला सासूला आमच्या. मग तिने सांगितलं नवऱ्याला आल्यावर संध्याकाळी वराला, तिला विचार दागिने कुठे येत, ऐकू द्या ना ते दागिने. मग तसचे तिने ते 2 दागिने म्हणजे एक मंगळसूत्र होतं, 2 पाया काळी पोतच होती, एक सर होता, तेवढे 2 दागिने. शेवट तिने मला घालायला नाही दिले. चुकून विसरले ते. नाहीच गळ्याला मंगळसूत्र लागलं माझ्या शेवट. 2 2 मणी
एक काळी पोत राहायची गड्या, बस तेवढंच. गावाकडे गेलं तरी तेवढंच, कोणाच्या लग्नात गेलं तरी तेवढंच. 2 मणी काळी पोत. तिने घालूनच नाही दिलं, परत दिलंच नाही परत माघारी. तिच्यासोबत बाकीचे लोक बोलायचे का गावातले वगैरे? म्हणजे असे एकदम खडूस होते. म्हातारी ना खडूसच होती ती, सगळ्यांसोबत तसंच होतं. फक्त माझ्यासोबत तशी राहायची खडूस. बाकीच्यांसोबत भाकर चांगलं. पहिलं जेव्हा लगीन झालं ना तेव्हा ती माझं 6 महिने एवढी चांगली राहिली, खूप चांगली. ती नंतर नंतर तिला पुरी बिघडून लागल्या, काय तिच्या मनात आणखीन काय वेगळं आलं. तिथपासून मग तिने 6 महिन्यानंतर तिने तिरस्कारच केला, ते कायमचा तिरस्कारच केला तिने. मोठ्या सुनाला बी कधी नाही बरं बघितलं त्यांनी, म्हणजे बिचाऱ्याने त्यांनी नाही म्हणजे असं की चोरले नाही काही नाही, उलट त्यांनी आणि एवढंच केलं की मायाकडनं देतानी म्हातारीकडे दिले. म्हातारीने तिथपासून ते दागिने मला शेवट नाहीच घालायला दिले, नाहीच तर नाहीच दिले. मग तेव्हा बाबा वारले तेव्हा आली तिकडे. हा बाबा वारले तर मग तिच्या पैसेच नेलतं ना, तिथंच होती पनवेलला. ती पनवेलच नेलं ते. मग आम्हीच तिथं गेलो. मग असं वाटलं नाही का की आता यांचं कोण आहे? मग तर ते म्हातारी मग आम्हाला जवळ नव्हते करीत ना. मग त्या दिराला वाटलं आता हे इथून पाया मागच त्यांनी कधी बरं बघितलं नाही, आता तर काय 3 पोरांना कवा सांभाळायचे ते. म्हणून 2 पोरी तिकडे ठेवल्या, आम्ही दोघं इकडे राहिलो. त्याच्यात मी आईने जर भरपूर साथ दिली. आई नंतर भाऊ चांगले होते माझं. म्हणजे भावांना बी कसं वाटत होतं की आपल्याकडे 25 बहिणी येतात, एकच बहिणी एक तर आपल्याकडे कधी येतच नाही. एक बहिणीचं चांगलं होतं. ती येतच नव्हती कधी आमच्याकडे, तिचं कधीच चांगलं नाही. होतं. चांगलं म्हणजे चांगलं होतं तसं तिचं रडत गाणं होतं, म्हणजे पुरीच होत्या सगळ्या. तिला शेती होती, तिला करायचं आणि खायचं, करायचं आणि खायचं. तशी ती आमच्याकडे कधी येत नव्हती. कधी दिवाळीला कधी येईन, साठी नाग देवायला म्हणजे शेवटचं ते असतं ना तेव्हा यायची, मधी नाही यायची काय. बाकीचं एक टायमाला अशी प्रसंग आलता तिच्याकडं, ते माई लहान एक तिला याला नेलतं तिच्या नवऱ्याने, कोणाला? मावशीला ऊस तोडायला. कधी नाही, ती एकच वर्ष गेली आणि तिच्या पायावरून गाडी गेली. तुझ्या बहिणीचं? पाय मोडलेला आणून टाकली आमच्याकडं. तिला त्या 2-4 पोरी सासू सांभाळायची तिच्या. ती माई आणली ती सोबत. ते आमची गरीब परिस्थिती पहिली एवढी मरणाची. आम्ही तिकडे ते आठवडलं जायचो एरीवर, तिथून ते 10 पैशाला एक अंडा असायचं गाव. बरं होण्यासाठी आणले. मग तिच्या पायाला थंडीचे दिवस असायचे ना, मग पाय बरा व्हायला. गरीब परिस्थिती असायची लई. तेव्हा लग्न नव्हतं झालं? कोणाचं? माझं तेव्हा नव्हतं लग्न झालेलं. तेव्हा आईकडे आली ती. हा एकच वर्ष गेले ते बाई. ती ऊस तोडायला आणि ती तशी पायाचा ते पुढं पाय तिला उचलत होतं, ते पायामुळे ती गेली का. पायाचा तिचा फरकच चलत होता ना. 10 पैशाला सांडू होतं बाई, तरी भेटत नव्हतं. 2 पहिला पगार किती होत लोकांना? 8 आणि 1 रुपया रोज होता. आणि पाण्याचे दिवस असे, पाऊस जर पडला तर अर्ध्या दिवसाचे 50 पैसे लोकांना. त्यात काही लोकांना भागायचं. लोक जास्त कामाला नव्हते जात. त्याच्या शेतात, तुझ्या शेतात तू करायचं, माझ्या शेतात मी करायचं, असं जायचा हे असं. तर मग त्यांच्यात जायचं कामाला, असं होतं गावाकडे पहिलं. तर आता आपण एक छोटस गेम खेळू. मी तुला 2 ऑप्शन देणार, त्याच्यातलं जे तुझं सर्वात जास्त आवडतंय ते मला सांगायचं. म्हणजे मला काय आवडतं नाहीये, मी काय सांगू तुला आवडतं? तसं नाही, आता मी तुला विचारलं चहा का कॉफी, तुझं जे आवडतं ते सांगायचं आणि पटपट उत्तर द्यायचं. अजून? चहा का कॉफी? चहा. तुझं फेवरेट पिक्चर? अरे म्हणजे आम्ही एक काही ते आता पिक्चर बघायला गेलो माग आपण, छावा पिक्चर बघितला एक. आणि एक 2 बायकां फजिती आहे का, हे थोडं 2 पिक्चर बघितले होते लग्नात, लग्नात नाही आयुष्यात. त्याच्यानंतर तुझं फेवरेट हिरो किंवा हिरोईन? असं काही नाही, अमिताभ बच्चन बरा वाटतो. त्याच्यानंतर तुझं असं कुठलं स्वप्न जे अधुरं राहिले किंवा तुला असं वाटतं की माझ्या पोरांच्या थ्रू ते
पुरं व्हावं माझं- असं काही नाही. माझं आयुष्य काही नाही. माझं स्वप्न तुझं- विप्न काही नाहीये. माझं स्वप्न तर असं ना स्वप्न मला, काही नाही. स्वप्न गेले. पण आता तर वाटत असं ना हे केलं असं बरं झालं. आता मी तसं बघायला गेलं तर मी शाळाच नाही शिकले तर माझं स्वप्न कसं पुरं होईल. जर माणूस शिकलेला असता, मी समजा त्या पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर गेली असती, माझी लाईफ वाढली असती, माझं म्हणजे पुढचं करिअर चांगलं झालं असतं, मी म्हणजे आणखीन 2 पाऊल पुढं गेले असते किंवा उच्च पायरीवर गेले असते. मग माणूस मोठं स्वप्न बघत आहे. ह्या राडगाडग्यात कुठलं स्वप्न बघत आहे? कशा स्वप्न बघत झालं. आता जीवनाच्या याच्यामध्ये घर झालं, 2 पैसे बाळकून राहिलो, 2 दागिने झाले, बस काय पाहिजे आपल्याला? तर एवढंच. आणि खायला प्यायला व्यवस्थित भेटते, हीच समाधान आणि हीच शांती आहे आपल्याकडे. आणि पोरग आपलं लायकीला आहे, चांगलं आहे पोरग, चांगल्याला याच आहे, व्यसन नाही काही नाही. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला आजकालचे पोरं कशी आई बापा बाहेर काढतात बाहेर काढ. तसं नाही. तसं नाही, पोरग लय चांगलं. त्याच्यामुळे माझं सर्व मला तिथंच मिळालं. आणि तुझं फेवरेट जेवण म्हणजे पुरणपोळी वगैरे असं तुला काय आवडतं सगळ्यात जास्त? मला काहीच नाही आवडत. मला तसं बघायचं तर मला भाजी कुठली भाकर असली तरी मला मनपसंत आहे. असं नाही की मला हीच जेवण पाहिजे आणि तीच जेवण पाहिजे. चटणी भाकर फिरायला असली कुठं तरी. आवडतं? फिरायला मला कुठंच नाही आवडत, कुठंच नाही आवडत. तरी तुमच्या बरोबर मी भरपूर फिरले तसे. काहीच आमच्या आईने एवढं काम केलंय की अक्षरशः तिचे हात असे एवढे बेंड होते, ह्याच्या पुढे जात नाही एवढं तिने एसटी मध्ये काम केलेलं आहे. तर तुम्हाला आईची स्टोरी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यामध्ये अजून असल्या इन्स्पिरेशनल स्टोरीज बघण्यासाठी लवकरात लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.